मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा मुंबईत घेऊन जाणार आहे जी मुंबई आता फक्त आठवणीमध्ये उरली आहे. एक अशी मुंबई जिथे घरांना कुलूप नव्हतं, पण विश्वास मात्र पूर्ण होता. जिथे शेजारी रक्ताचे नातेवाईक नव्हते, पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते. आणि जिथे एखादं बिराड चाळ सोडून जाताना संपूर्ण चाळ रडायची. आजची गोष्ट आहे त्या हरवलेल्या बिराडाची. नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण ज्या फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो तिथे अनेकदा समोरच्या घरात कोण राहतं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. पण एक काळ असा होता जेव्हा मुंबईच्या चाळीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं सुख दुःख एकमेकांशी जोडलेलं होतं. त्या काळात चाळीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला बिराड म्हणायचे. एका छोट्याशा खोलीत 5-6 कधीकधी 10-10 माणसं राहायची. पण जागा छोटी असली तरी मन मात्र खूप मोठी होती. त्या काळात घराच्या दरवाजाला कुलूप लावण्याची फारशी गरज पडत नसे, कारण घराची काळजी घेण्यासाठी शेजारी असायचे. वहिनी, मी जरा बाजारात जाऊन येतो, जरा घराकडे लक्ष ठेवा, एवढं सांगितलं की काम झालं. दार उघडच असायचं, पण मनात भीती नव्हती, कारण विश्वास जिवंत होता. चाळीतल्या प्रत्येक मुलाचं बालपण एकत्रच गेलं होतं. पतीचे दिवस असो, दहीहंडी असो किंवा लग्नकार्य असो, संपूर्ण चाळ एक कुटुंब बनून सहभागी व्हायची. कोणाच्या घरी गोडधोड झालं की पहिली वाटी शेजाऱ्यांच्या घरी जायची. कोणाच्या घरी दुःख आलं की संपूर्ण चाळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ती चाळ नव्हती, ती एक मोठी फॅमिली होती. पण हळूहळू काळ बदलत गेला. फ्लॅट संस्कृती आली, लोक उपनगरात जाऊ लागले. आणि मग एक दिवस असा यायचा जेव्हा चाळीच्या बाहेर एक मोठा ट्रक उभा राहायचा. सगळ्यांना समजायचं, अरे आज अमुक एक बिराड चाळ सोडून चालले. मग संपूर्ण चाळ गॅलरीमध्ये उभी राहायची. हमाल लोक कपाटं, पलंग, खुर्च्या, भांडीकुंडी हे सगळं ट्रकमध्ये भरायचे. ट्रकमध्ये भरायला सुरुवात करायचे आणि प्रत्येक वस्तूसोबत अनेक आठवणीसुद्धा निघून जायच्या. त्या भिंतींनी किती हसणं पाहिलं होतं, किती रडणं देखील ऐकलं होतं, किती सण साजरे झाले होते, हे सगळं जणू त्या रिकाम्या खोलीतून दिसत असायचं. ट्रक भरून झाल्यानंतर तो सर्वात कठीण क्षण यायचा, निरोपाचा. लोक एकमेकांना मिठ्या मारायचे, डोळ्यामध्ये पाणी यायचं. येत जा रे, गणपतीला नक्की ये, रविवारी भेटूच, असे शब्द उच्चारले जायचे. पण मनाला माहीत असायचं की आता हे पूर्वीसारखं राहणार नाही. ट्रक हळूहळू पुढे निघायचा आणि गॅलरीत उभे असलेले लोक तो ट्रक दिसण्याचा होईपर्यंत बघत राहायचे. एक बिराड निघून जायचं, पण मागे असंख्य आठवणी ठेवून जायचे. आज अनेक वर्ष झाली, ती माणसं कुठे आहेत, कसे आहेत माहीत देखील नाही, पण त्यांच्या आठवणी मात्र अजूनही मनाच्या कोपऱ्यात जिवंत आहेत. काळ पुढे गेला, चाळी बदलल्या, घरं बदलली, पण त्या काळातली माणुसकी, तो आपलेपणा, तो विश्वास आणि ती बिराड आजही मनात तशीच जिवंत आहेत. मित्रांनो, घरं मोठी झाली, पण माणसं एकमेकापासून दूर गेली. सुविधा वाढल्या, पण आपलेपणा कमी झाला. म्हणूनच आजही जेव्हा चाळ संस्कृतीची आठवण येते तेव्हा मन नकळत भूतकाळामध्ये हरवून जातं, कारण ती फक्त राहण्याची जागा नव्हती, ती माणुसकीची शाळा होती. मित्रांनो, तुम्ही कधी चाळीत राहिला असाल किंवा तुमच्या काही चाळीच्या आठवणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भावनिक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.